नमस्कार, मी सुप्रिया. रामनवमी निमित्त आज एक छोटासा व्लॉग मी घेऊन आलेले आहेत. तर आम्ही इथे रामनवमी कशा पद्धतीने सेलिब्रेशन केले आहे त्याचा थोडक्यात व्हिडिओ इथे पाहू शकता. तर प्रत्येक कपलला एंट्रीला असा छान व्हिडिओ घेतलेला आहे. तर बघू शकता एंट्री किती छान पद्धतीने डेकोरेशन केलेले आहे. अतिशय रमणीय असं हे वातावरण होतं त्या दिवशीचं. जरा व्हिडिओ टाकायला मला लेट झाला, पण आपण पाहू शकता डेकोरेशन आणि हा सगळ्यांचा उत्साह पाहून अतिशय सर्वजण खुश झाले होते. तर इथे पाहू शकता अगदी छोटी-मोठी तयारीसुद्धा इथे सर्वांना करावी लागते. तर बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल नसतात. त्या सर्व अवेलेबल करून इथे असे सण साजरे करावे लागतात. तर अतिशय सुंदर पद्धतीने काही गोष्टी अगदी हातानेच ह्या सर्व गोष्टी डेकोरेशन केलेल्या आहेत. तर किती सुंदर असं दिसते पाहू शकता. तर रामाचा फोटो अवेलेबल नव्हता, तर तो छान प्रिंट काढून इथे समोर ठेवलेला आहे आणि इथे पाहू शकता की सुंदर अशा पद्धतीने सजावट केलेली आहे. तर जवळपास 30-35 लोक इथे रामनवमी सेलिब्रेशनसाठी आले होते. तर मीच काय, पण सर्वांनीच ह्या कॉर्नरला छान असं फोटो सेशन केलं होतं. खूप सुंदर असं हे घर डेकोरेशन केलं होतं. खूप पॉझिटिव्ह वाटत होतं. घरामध्ये एंट्री केलं की अतिशय छान वाटत होतं. तर सर्वांनी अशा पद्धतीने एंट्रीला किंवा साईडला समोर रामाच्या फोटोच्या तिथेसुद्धा फोटो सेशन केलं होतं. तर खूप सुंदर असं वाटत होतं. घरातला प्रत्येक कोपरा ना कोपरा अतिशय काहीतरी बोलतोय असं वाटत होतं. तर याची तयारी खूप आधीपासून चालू होती. तर मी जे फोटो सेशन केलं आहे ते दाखवत आहे. तर प्रत्येक लेडीजने इथे बसून फोटो काढलेले आहेत. खूप सुंदर वाटत होतं. सिंपल सोबर अशा पद्धतीने हे डेकोरेशन. तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही नक्की सांगा. आणि हा रामनवमीचा जो कार्यक्रम आहे अतिशय उत्साहात आम्ही साजरा केला होता. तर अशा पद्धतीने इथे पाहू शकता कपलने इथे बसून अगदी पूजा वगैरे व्यवस्थित केलेली आहे. आणि इथे जवळपास अर्धा तास पहिले आधी 1 तास भजन झालं होतं. तर सर्वांनी रामनामाचा जप, त्याचप्रमाणे इथे रामरक्षा आणि अगदी छोटे मुलांनीसुद्धा सहभाग घेतला होता. तर रामनामाचा जप अगदी घर पूर्ण छान असं रामाच्या जयघोषाने अगदी वातावरण छान बदलून गेलं होतं. खूप खूप सुंदर वाटत होतं घरामध्ये. आणि छान अशा पद्धतीने आरत्या झाल्या इथे. आरती झाल्यानंतर सर्वांना आरती देण्यात आली. आणि अशा पद्धतीने बघू शकता कार्यक्रमाला आलेल्या लोकांनी अगदी छोट्या-छोट्या मुलांनीसुद्धा अगदी छान एन्जॉय केलेलं आहे. त्यांना कळालं पाहिजे की काय असतं हे रामनवमी. तर आपल्या तिकडे हे ॲटोमॅटिक सगळं वातावरण अवेलेबल असतं. इथे आपण हे वातावरण निर्मिती करावी लागते. अशा पद्धतीने खूप छान हा प्रोग्राम साजरा झालेला आहे. आरती व्यवस्थित झाल्यानंतर सगळ्यांना हळदी-कुंकू लावलेलं आहे माझ्या फ्रेंडने. तर भरपूर लेडीज आल्या होत्या. तर त्यांना प्रत्येकाला हळदी-कुंकू लावून फळं देण्यात आलं होतं. कारण नवरात्र चालू होतं आणि नवरात्राच्या दिवशी भरपूर लेडीज सवाष्ण्या आणि कुमारिकाही तिला मिळाल्या होत्या. त्यामुळे फळांनी छान ओटी भरलेली आहे आणि खूप छान असं वाटत होतं. कळत होतं मुलांना काय चालू आहे काय नाही ते. तर अशा पद्धतीने प्रत्येक लेडीजला हळदी-कुंकू दिलं होतं. अतिशय छान पद्धतीने जवळपास 3-3.5 तास हा प्रोग्राम चालू होता. तर रामरक्षा काय असते, रामाचा जप काय असतो, हे सगळं मुलांना कळालं आणि खूप छान वाटत होतं. तर इथे पाहू शकता. तर सर्व प्रोग्राम झाल्यानंतर इथे हळदी-कुंकू झाल्यानंतर छान सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे. अगदी लहान मुलांनी मोठ्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे. खूप छान वाटत होतं. रोजच्याच रुटीनमध्ये ही जी सणवार असतात ती नक्कीच आपल्याला काहीतरी शिकवून जातात. अशाच पद्धतीने आणि थोडासा आपल्याला चेंज हवा असतो रोजच्या रुटीनमधून, म्हणून हे सणवार असावेत असं मला वाटतं. आणि हा हळदी-कुंकाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर छान जेवणाचा आस्वाद सगळ्यांनी घेतलेला आहे. तर जशा पद्धतीने पंक्ती आपल्याकडे असतात तशाच पद्धतीने इथे छान सर्वांना पंक्तीप्रमाणेच बसवलं होतं. एक लेडीज कुमारिका अशा पद्धतीने इथे हळदी-कुंकू लावून झालेलं आहे.
तर लहान मुलंसुद्धा खूप उत्साहात होते. त्याचप्रमाणे सगळेजण तयारी झाल्यामुळे आम्ही सगळ्या लेडीज खूप अगदी 2 दिवसापासून ह्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो की आणि सगळ्यांनी अगदी छोट्या मोठ्या गोष्टीत हातभार लावल्यामुळे हा कार्यक्रम अतिशय उत्साहात असा पार पडलेला आहे. तर इथे पाहू शकता खूप सुंदर असं वाटतं इथे. आणि सगळं हे झाल्यानंतर जेवण वगैरे आवरल्यानंतर जवळपास सगळेजण 1-1.5 तास छान गप्पा वगैरे मारत होते. तर तुम्हाला दाखवते की मी जेवणाचा पण फोटो घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण पंक्ती कशा बसतात तशाच पद्धतीने ह्या सगळे बसलेले आहेत आणि प्रोग्रामनंतर हा छान एकदा ग्रुप फोटो झालेला आहे. खूप छान वाटत होतं. हसून खेळून अगदी जेंट्स, मुलं, लेडीज सगळे हेल्प करत हा कार्यक्रम खूप सुंदर पार पडलेला आहे. तर इथे पाहू शकता ग्रुप फोटो छान घेतलेला आहे. आणि बघू शकता हा ब्लॉग तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.